नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, रेपको होम फायनान्स कंपनी पुढचा व्हिडिओ करतो मी, कारण काही माहिती अधुरी देण्यात आलेली आहे. तर हे 2014चा जर तुम्ही सेल्स बघितला तर 2014ला 700 कोटी याचा सेल्स होता आणि आता 2025ला टिपिकली 11 वर्षानंतर सेल झाला आहे 1700 कोटी. म्हणजे टिपिकली हा वाढला 18 खूप जास्त वाढला आहे. 7 दुणे 14 साधारण दुप्पट अडीचपट झालेला आहे ह्याचा सेल्स. आणि 18% PAT होता 2014ला, तो आता 28% PAT झाला. म्हणजे PAT पर्सेंटेज नक्कीच वाढलेला आहे. तेव्हा PAT होता 125 कोटी ऑन 700 करोड ऑफ सेल्स. आणि यावर्षी 2025ला सेल झाला आहे 1700 कोटी, त्याच्यामध्ये पॅट आहे 464 करोड. ओके, त्यामुळे पॅट पर्सेंटेज उत्तम वाढलेला आहे. मार्केट प्राईस वाढली काय त्याप्रमाणे नाही वाढली. त्यावेळेला 2014ला शेअर 874ला होता हाय आणि लो होता 525. आणि आता यावर्षी हाय 538 आहे आणि लो आहे 353. आत्ता किती भाव ते तुम्ही बघायचं आहे. पण बेसिकली डिव्हिडंड हे फक्त 5% दिल्यामुळे हा शेअर वाढत नाही असं दिसतं आहे. डिव्हिडंड दरवर्षी हा खूप कमी देतो आहे कम्पेअर टू व्हॉट PAT दे आर डिक्लेअरिंग. त्याच्यामुळे सस्पेक्ट कंपनी अशी शेअर मार्केटला वाटत असावं आणि त्याच्यामुळे हा शेअरचा भाव वाढत नाही की काय, एवढा स्वस्त पी आहे की काय असं वाटतं आहे. आणि ऑब्व्हियसली तुम्ही याच्यावर अभ्यास करा अजून आणि ह्याचा ॲन्युअल रिपोर्ट वाचा. ॲन्युअल रिपोर्ट वाचल्यानंतर तुम्हाला कळेल मॅनेजमेंटचे फोटो असतात तिथे, कोण मॅनेजिंग डायरेक्टर आहे, कोण चेअरमन आहे, त्याचं स्टेटमेंट काय, पुढे ग्रोथ काय आहे. ओके, नंतर याचे NPA किती आहेत बाबा. तर NPAचे चांगले कंट्रोलमध्ये आहेत. NPA किती आहेत त्याचे, GNPA 3.26% आहेत त्यावर्षी जूनला, आणि गेल्या वर्षी होतं 4.08%. म्हणजे जवळजवळ 0.75% एका वर्षामध्ये GNPA कमी झालेलं त्याचे. ओके, ते पण एक चांगली गोष्ट आहे. आणि नेट NPA फक्त 1.32% आहे अगेन्स्ट लास्ट इयर्स 1.46%. त्याच्यामुळे NPAबद्दल याची काही काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त मार्केटने याला हात द्यायला पाहिजे. ओव्हरऑल मार्केट अम्ब्रेला जर उत्तम झाली की जर ट्रम्पच्या टेरिफचे वगैरे वल्गना बंद झाल्या तर ओव्हरऑल मार्केट जसं वर जाईल ना तसं हा शेअरसुद्धा दीडपट होऊ शकतो आताच्या भावापर्यंत. ओके, पण ओव्हरऑल हा सगळ्यात निग्लेक्टेड शेअर आहे. होम फायनान्सचा कंपनी आहे. होम फायनान्स तर लागणारच. तामिळनाडू विच इज सेफ स्टेट, तिथे या लोकांनी 58% शेअर तिकडचं आहे आणि बाकी साऊथचे 2 राज्य तेलंगणा, कर्नाटका आणि केरला 3 राज्य असं साऊथची कंपनी आहे. त्या मोर रिलायबल आहेत, नो डाऊट अबाउट इट. पण मार्केट याला भाव देत नाही कारण डिव्हिडंड इज ओन्ली 5% ऑफ द नेट प्रॉफिट. त्याच्यामुळे नेट प्रॉफिट ज्याने डिक्लेअर केला आहे तो खरा आहे का नाही याच्याबद्दल साशंकता असू शकते. पण आपल्याला त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करून यू शुड राईड द बोट वेन द थिंग्स आर गोईंग वेल. ओके, फॉर युअर बाईंग प्राईस जर तुमच्या लेवलला आली, मग टिपिकली 350ला वगैरे जर आली तर ऑब्व्हियसली यू कॅन लॅच ऑन टू इट. पण तुमच्या टेक्निकल ॲडवायझरला विचारा, त्याच्यानंतरच ॲक्शन घ्या. ओके, नाहीतर मग तुम्ही पैसे वाया जाऊ शकतात. थँक्यू सो मच.